नमस्कार, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 5 जून 2025. तर गेली मे महिन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे विभागामध्ये शेतकरी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला असतात. 27, 28 आणि 22 तारखेपासून पुढे म्हणजे मे महिन्यामध्ये. तर त्या पावसामुळे खूप आपल्या शेतकऱ्यांची इथल्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे विभाग, बीड, नगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खूप परेशानी. आणि आता तिथे सुद्धा पाऊस सुरू 4 तारखेपासून 3 तारखेपासून तिथे अजून पाऊस सुरू झालेला आहे. तसा पाऊस तर तिथे फक्त 3 दिवसाची उघडीप होती. त्याच्यामध्ये 1 जून, 2 जून आणि 31 मे या 3 दिवसच खरी उघडीप होती त्याच्यामध्ये. आणि आपण अंदाज तसा दिलेला पण होता 72 तासापेक्षा या पुणे विभागामध्ये उघडीप राहणार नाही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये. आणि तसंच त्या पद्धतीचं सुद्धा त्या पद्धतीनं वातावरण झाले तयार. परत पुन्हा 72 तासाच्या नंतर मात्र परत पुन्हा पुणे विभागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. त्यामध्ये 2 तारखेपासून 2, 3 आणि काल 4 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये पुणे विभागामध्ये पाऊस पडला. तिथलच्या शेतकऱ्यांची अवस्था इतकी बिकट झालेली आहे की म्हणजे तिथे उघडीप पाहिजे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये, किती 10-15 दिवसाची कडक होण्याची, पण तशी तेवढा उघडीप मिळत नाही. आपण तसा अंदाज पण दिला होता की मोठी उघडीप मिळणं शक्य नाही पुणे विभागाला. त्या पद्धतीचं वातावरण तिथेच आहे. पण अजून आता पुणे विभागामध्ये पाऊसमान वाढणार आहे. पुणे विभागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार. त्यामध्ये पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा आज पावसाची शक्यता आहे. आणि कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. हा जोरदार स्वरूपाचा पाऊस नसेल आज पण एकंदर पाहिलं तर पुणे विभागामध्ये पाऊसमान वाढणार आहे. त्यामध्ये 7-8 तारखेला पुणे विभागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पाहिलं आपण तर खालचा मराठवाडा विभाग, तर मराठवाडा विभागामध्ये 3 जिल्हे प्रभावित जास्त पावसाने. त्यामध्ये धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडण्याची शक्यता आहे. 6 तारखे म्हणजे उद्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे पावसाची 6, 7, 8, 9 तारखेपर्यंत. पण तो पाऊस जे 27-28 तारखेला पडला तेवढा पाऊस पडणार नाही. फक्त हलक्या ते मध्यम स्वरूपाचा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी. धाराशिव, लातूर त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये बीड, आष्टी, पाटोदा, गेवराई या तालुक्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे. आणि आता छत्रपती संभाजीनगर इथे पण पावसाची शक्यता आहे. आज उद्या बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाचा हा पाऊस शेतकरी मित्रांनो पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस येईल. आणि तो वारा सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाईल. पण थोडाफार क्रॉस काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात वाऱ्याची दिशा जी आहे थोडी अशी होऊ शकते किंवा अशी होऊ शकते. पण तो पाऊस पश्चिमेकडून पूर्वेचा पाऊस हा एकच जर पाहितला आपण तर मान्सून जे आहे ते मान्सून हा पुणे विभागामध्ये पण आलेला आहे आणि मराठवाड्यामध्ये पण आलेला आहे. आणि नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मान्सूनचा पाऊस आहे. हा मराठवाड्यामध्ये सुद्धा संपूर्ण मराठवाडा हा मान्सून व्यापलेला आहे. पण मान्सूनची स्थिती अशी झालेली आहे की मान्सून सध्या जे पाहिजे तर कमकुवत मान्सून आहे. त्यामुळे जे पाऊस जोरदार स्वरूपाचा पडत असतो तो मान्सूनमध्ये तसा पाऊस सध्या तरी अजून 2-3 दिवस दिसून येणार नाही, जे की जोरदार स्वरूपाचा. पण पावसामध्ये एकच जर पाहिजे तर पावसामध्ये दर दिवस वाढ होत जाणार आहे. आणि फक्त मान्सून जर अजून पोहोचला नाही त्यामध्ये अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि नंदुरबार, धुळे, जळगाव म्हणजे एकंदर पाहिलं आपण तर मध्य प्रदेश लागतचे सीमा लागत जे जिल्हे आहेत त्या भागामध्ये मात्र अजून मान्सून पोहोचलेलं नाही. तिथे मात्र असं चक्राकार स्थिती होऊन असं एक जे ढग जे आहेत त्यामुळे ढगाची स्थिती उत्तरेकडून खाली पूर्वेकडे ढग सरकतात थोडी. त्यामुळे तिथे आणि चक्राकार स्थिती आहे. त्याच्यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश या भागामध्ये चक्राकार स्थितीचे वारे, त्या तिथे अवकाळी स्वरूपाचा पाऊस. तेच अवकाळी स्वरूपाचा पाऊस हा मध्य प्रदेश लागत जिल्हे आहेत आपल्या त्या भागामध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस पडत आहे. पण तिथे सुद्धा 2-3 दिवसानंतर मान्सून पोहोचणारच आहे. पण असा अंदाज कालच दिलेला होता. आणि जर पाहिजे तर नगर जिल्हा आता नाशिक विभागामध्ये, तर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी, नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. नाशिक, धुळे, जळगाव या भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी येतील. आणि हा पाऊस वापसा मोडता काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अमरावती विभागामध्ये विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आपण जे आता सांगितलं होते की मध्य प्रदेशकडून तिथे ढग येत आहे थोडेफार क्रॉस करून, असे की जे अकोल्याहून वाशिमकडे असे ढग येत आहेत थोडेफार क्रॉसमध्ये त्या पद्धतीचे. आणि हे पाऊस हा विजेच्या कडकडासह वादळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये. त्यामध्ये बुलढाणा, अकोला,
अमरावती, वाशिम या जिल्ह्यामध्ये. तसेच आता नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे. नागपूर विभागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा विजेच्या कडकडासह हलक्या ते काही ठिकाणी जोरदार तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडू शकतो. त्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा अमरावती आणि नागपूर विभागामध्ये मात्र जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण एकंदर जर पाहिलं आपण तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या विभागामध्ये मात्र मान्सून पोहोचलेला आहे आणि तिथे पाऊस मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तिथे शांत स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पण हा पाऊस वापसामुळे काही शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरू शकतो, तर काही शेतकऱ्यांचा फायदा सुद्धा होऊ शकतो. अशा पद्धतीचा पाऊस पडणार आहे. हा झाला आपला अंदाज. तर माऊली चिकणी हवामान अंदाज युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.